बम बम बोले नागिन डोले, बम बम बोले नागिन डोले. बाबा एवढा फूस फूस करतो तरी घरातून घुस कशी येत नाही बाहेर? कुठे दडून बसली असेल? असेल असेल झोपून बिपून असेल. बाबा माझं भजन संपूर्ण गेलं तरी अजूनपर्यंत ही बालिका कशी बाहेर आली? बम बम बोले नागिन डोले. अरे घरामध्ये कुणी आहेत की नाही? कोण आहे? नंतर या. काय काम आहे? अगं मी त्या हिमालयावरती घोर तपश्चर्या करून सिद्धी प्राप्त केलेला महान तपस्वी महाराज आहे. बालिके बाहेर आहे आणि महाराजांचं दर्शन घे. कोण आहात तुम्ही आणि इथं कशाला आलात? बम बम बोले नागिन डोले. बम बम बोले नागिन डोले. तुम्ही इथं कशाला आले? अगं मी महाराज मंडूलाल मनकवडे. हा? आमच्याकडे दुधीचे वडे, आमच्याकडे मुंगाच्या दाढीचे वडे आणि मनका वडे. याचे वडे त्याचे वडे कशाला बनवतेस का येल पाडे? अगं मी आहे त्या हिमालयावरती घोर तपश्चर्या करून सिद्धी प्राप्त केलेला एक सिद्ध पुरुष आहे बालिके. ओय महाराज, पारो नाव आहे माझं पारो. मी आता बालिका राहिलेली नाहीये. तू बालिका राहिली नाहीस? नाही. तू बालिका राहिली नाहीस? नाही. तर मग काय महानगरपालिका झाली आहेस? अगं एक कन्या. कन्या कन्या तर आमच्याकडे चुनासोबत खातात. ते आता संपले आहे महाराज. तुम्ही नंतर या. अगं त्या कन्या नाही, कन्या माझी मुलगी. मुलगी लेडीज मुलगी जशी तू तू तू. अच्छा अच्छा अच्छा. बरं महाराज, तुम्ही कशाला आला? मला एक सांग, हो, काय ग तुमच्या घरामध्ये आणखी कोण कोण असतं? आमच्याकडे एक मी, एक बम बम बोले नागिन डोले. साऱ्या गावातले लोक चुलीत गेले आणि इस्तो फुकू फुकू मेले. दिसतो फुकू फुकू मेले. हो. पण त्यांनी असं काऊन केले? विचारून येऊ का त्यांना? नाही 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 मला असं म्हणायचं आहे की ते तुझे पूजनीय पिताश्री नाहीत का घरी? अच्छा अच्छा, तुम्हाला बाबाबद्दल विचारायचे आहे. ते गेले असतील कुठेतरी तीर्थ प्यायला आणि पडले असेल कोणत्या तरी नालीत आणि गावातले कुत्रे त्यांना तीर्थ पाजत असतील. अच्छा, म्हणजे बालिका घरामध्ये एकटीच आहे म्हणायची. मन्या मैदान साफ आहे, खेळून टाक क्रिकेट. हे गाणं तुम्ही म्हणायचं नाही. काऊन? कारण हे गाणं माझ्या मनाचं आहे. मन्या मन्यावरून आठवलं बालिके मला. काय? अगं एक दिवस मी हिमालयावरती घोर तपश्चर्येला बसलो असताना मी माझ्या दिव्य दृष्टीने बघितलं. काय महाराज? तू आणि तो तुझा मन्या हो. एका बगीच्यामध्ये एका झाडाच्या खाली काय? एका खोडावरती निवांत बसून होतात. बरोबर? होय महाराज. आणि त्या मन्याचं डोकं तुझ्या मांडीवरती होतं आणि तू त्याच्या डोक्यावरून हात फिरवत होतीस. बरोबर? होय महाराज. हाय महाराज. काय ग मला एक सांग, कसा वाटतो तो तुला तुझा मन्या? काय महाराज, काय सांगू? कसा दिसतो माझा मन्या, कसा दिसतो महाराज माझा मन्या, कसा दिसतो माझा कार्य. कार्य? तू त्याला प्रेमाने कार्य म्हणतेस? कार्य म्हणण्यापेक्षा सावळा म्हण. काय? माझ्या मनाला मी कावडा कशी म्हणू? कावळा नाही ग, सावळा. सावळा कृष्णवर्ण कृष्णवर्ण. हो असं का महाराज? मी उद्यापासून नक्की म्हणेल. म्हणशील ना? हो. मला एक सांग बालिके, आपला कन्या आपला पारू पारू महाराज. पारो, हो मला एक सांग, जसं त्या मण्याचं तुझ्यावर एवढं प्रेम आहे हो. तर त्या मण्यावरती तुझं किती प्रेम आहे? जाऊ द्या ना महाराज. सांगा ना महाराज. जाऊ द्या ना महाराज. सांगा ना महाराज. सांगू? इतकं प्रेम आहे माझ्या मनाला, इतकं प्रेम आहे महाराज. होते 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 खूपच प्रेम आहे. पूर्ण घरभर त्याचा प्रेम पसरवून ठेवलीस. सांभाळून चालत जा, नाही तर मने एखाद्या दिवशी खून खान होऊन जाईल. नाही महाराज, सवय आहे त्याची. हो? हो म्हणजे त्याला एक प्रकारचा तू खुंदवड मन्या बनवली. महाराज, तुम्ही आमच्या प्रेमाचा अपमान करत आहात. तुम्ही चालते वा आताच्या आता. हो काय? हो. दा दा ला 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 ला. अरे तू, अरे बापरे, हा कसला वेश घेऊन आलास तू? मी तर तुला ओळखलीच नाही. कशासाठी आलास तू? बापरे, कशासाठी आलास म्हणे? कशासाठी म्हणजे? हो. अगं मी जर माझ्या ओरिजिनल ड्रेस मध्ये आलो असतो ना
हा. तर त्या तुझ्या बापाने मला ओळखलं असतं. बरोबर आहे. आणि तुला माहिती आहे सदानं कदा त्याच्या हातात काठी असते. झोडपलं असतं ना त्याने मला. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे कोणती? मला एका अत्यंत महत्वाच्या गोष्टीचा शोध घ्यायचा आहे आणि म्हणून मला असा वेषांतर करावा लागला. काही वेळ म्हणे या विषयात तू मस्त दिसतोय. दिसतं ना एखाद्या साधू सारखा संतांसारखा. मोठा साधू. हट, मी नाही बोलणार तुझ्याशी. तुला नुसतं खोटं बोलत असतोस. असं ए मी तुझा राघू आणि तू माझी मैना. लावून का चोचीले चोच. थोड्याच वेळात माझा बापू येईन मग चोच लावत. खतरनाक आहे बापू. असं एवढा घाबरतो मी तुझ्या बापाला? अजिबात घाबरत नाही. पाण्यातला मासा झोपी जातो कसा. आता मी कुठं कुत्र्याचा आवाज काढला का? हाडा बे पांड्या तुझा कुत्रा पाहिला बे माझं धोतर खिचते ना. बाबाजी, माझे बाबाजी आहे. अगं, कुठेतरी लपव मला, कुठेतरी लपव. कशी करू मी सांगतो. कशी समोर घेऊन मला घरी यायचं आपण. आता कशी करू मी कुणाला पाहू तुला. तू एक काम कर माझ्या पत्रामध्ये लप घाल. हा पदर केवढा मी केवढा कसा लपीन. दुसरं काय सांग, दुसरं काय सांग. काय सांगू काय सांगू. तू एक काम कर आमच्या घरा मागे का कोंबडीचा बेडवा आहे तिथे जाऊन लप. तो कोंबडीचा बेंडवा केवढा मी केवढा कसा घुसीन मी. अरे बापरे. तू एक काम कर तिथे जवळच नाही का गुरांचा गोठा आहे आणि त्याच्यात एक अलमारी आहे त्याच्यात जाऊन लप. हो. म्हणजे तुमचे गुरं अलमारीत राहतात? अरे बापरे ते जाऊन दे माझे बाबाजी आले. बरोबर. जाऊन लप लवकर. बापरे झालं का तुझं. ये लवकर आले. आणि एक गोष्ट लक्षात ठेव. काय. तुझ्या बापाने जर माझ्याबद्दल काही विचारलं ना हो. अजिबात सांगू नको. नाही, नाही. आणि जास्तच जर विचारलं काय ना सांगू? एकच म्हणशील पेंढरीच्या जंगलातून मला एक मोठी महाराज आले. हो ठीक आहे सांगेन मी. लवकर जा लवकर जा. बापरे. साल्या माझ्यावरच भुकते तुम्ही माणूस नाही दिसत का बे तुला. हा हा थांब बे तुझी औषध आणलो आज. ये अठरा बहुत ये. बे पाड्या तुझ्या कुत्र्याच्या पायला बे काका मोडला तर नेत्याच्या साकोलीले ना काढ अक्षरा. थोडीशी जास्त झाली तर आंब्याच्या पुळाला टेंगलून झोपला होतो. आला आपला ना पूर्ण धोतरवाला केला. ही काय धेड वाच नाही मरतो नाही वाचे मी. पाण्यातला मासा झोपी जाते कसा. बहुत पेलो झोपून जातो मी. ला 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 पाण्यातला. बाबा बाई खाऊन भारत मातेची आणि उभी असो असा नाही राव बेटा. कोणी एका दिवशी झेंडा फडकवून टाक. बाबाजी हा आपल्या घराचा दरवाजा तिकडे आहे. का घराचा दरवाजा हा घराचा दरवाजा कुठे आहे. तिकडे आहे. हा मी खोली जाऊ ना तेच पहिलं सांगते नाही मला. नाही नाही घरात नको जा तुम्ही. हो. दरवाजा तिकडे आहे तर कशी जा. बापा आमच्या घराचा दरवाजा इकडे आहे म्हणते. बापा बाई इकडे तर मोठी आमसभा भरली आहे हो. हा नाही आमच्या घराचा दरवाजा तिकडेच आम्ही रोजही जातो. पाण्यातला मासा. बापा बाई तुम्हाला खोलीत काऊन नाही जाऊ देस. पण बाबाजी आपल्या घराचा दरवाजा तिकडे आहे. काऊन रात्री भूकंप आला होता आमच्या घराचा दरवाजा बदलला. हा हो मग आमचा दरवाजा इकडे आहे म्हणते. माझी पोरगी मला उल्लू बनवते. याला माहित नाही दारू प्या किती दारू पेल पण आपली झोपायची खाट मात्र विसरत मन्या भाषात नाही आला खोली मंदी. हा बाई होय बाबाजी. यमा माझे पारुलं इकडे. बाई आमच्या घरी कोणी आला का. हा? नाही नाही बाबाजी हो नाही हो नाही कोणीच नाही. कावनाशी पेंबरेलेवानी बोलतेस हो तू. आमच्या घरी कोणी आला का म्हणालो. बाबाजी हा? आपल्या घरी एक साधू महाराज आले आहेत. आमच्या घरी बोवा आला. हो कुठून आला. पेंढरीच्या जंगलातून. बोलाव द्यायला मारुती बोवा दाखवतो.
राहू द्या ना बाबाजी. पोटचा साधू हो ना पाधू हो तर बोलाव त्याला. अरे मूर्ख बालका, महाराजांबद्दल अभद्र बोलतोस का रे तू? बहुत दुरून रेन पकडलं ना या ना, पॉवरफुल बॉय. हो बाबाजी हो. मला पेव दे, तू बोलाव त्याला. सुचवते आता. महाराज बालिके, जरा बाहेर या, कशाला बालिके? आपले फटाके फुटणार आहे. फटाके चांगला टाइम बॉम्ब लावतो याले. मला सनक उठ दे. काय ग? दिवाळी आली. नाही बाप. बम डोले, नागिन डोले. बम बम बोले, नागिन डोले तर आमच्या घरात कायले आले. अरे बालका, बालका, एवढा 94 किलोचा माणूस तुला बालक दिसते. अरे साधू संतांपुढे त्यांचे भक्तगण हे बालकच असतात. आणि बोवा चालक राहते. अरे वा बोवा, जंगलातला खाल्लास मस्त मेवा. कायले एवढे ना केस वाढवलात का? याच्यात पुरतील ना उंदरा एवढा लय उवा. अरे माझ्या या जटांची चेष्टा करतोस तू? तुला काय वाटलं? अरे ज्या वेळेस मी हिमालयावरती तपश्चर्याला बसलो होतो त्याच वेळेस ह्या जटा मला प्राप्त झाल्या. कुठे बसला होता? हिमालयावर. तुझ्या वजनानं हिमालय चेपकला असेल ना? चेपकला नाही रे, हा. विरघडला विरघडला. म्हणूनच एवढे ना थंडी पडली गावाकडे आमच्या. थंडी हा. छी 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 छी. काय त्याची? मद्यप्राशन करतोस तू? कोण मध्ये? अरे मद्या नाही, हा. दारू पितोस. दारू नाही म्हणायची महाराजीला. हे जिवंत माणसाच्या पोटातील किडे मारण्याची औषध आहे. अरे घरामध्ये एवढी तरणी ताठी मुलगी आहे आणि तिच्या देखत तू असले शौक करतोस. एक दिवस तू नरकात चालला जातो. मागच्या वर्षीच गेलो होतो, वापस केला. एवढा पुण्यवान माणूस नाही पाहिजे. तू तू नरकातून वापस आलास? बापा दरवाजा नाही खोलला तर का वापस नाही तर काय येऊ मी? म्हणजे तू नरकातून वापस आलास या गोष्टीवर मी विश्वास करावा? बापा अरे मूर्खा, कधीतरी त्या परमेश्वराचं नामस्मरण कर. हो ना, आमच्या गावच्या लोफर परम्या. याचा कायले नाव घेऊ मी? तो परम्या नाही, हा. परमेश्वर म्हणजे देव. दोघे भाऊ लोफरच आहेत ते. दोघे भाऊ पुऱ्या गावाचे पैसा खाऊन बसले. अरे बाबा, त्या सर्वसामान्य लोकांची गोष्ट करीत नाही आहे मी. हा. परमेश्वर देव म्हणजे तो साक्षात पांडुरंग विठ्ठल. त्याला कायला खाली बोलावते? त्याचं नामस्मरण कर, म्हणजे हळूहळू हे तुझं व्यसन दूर निघून जाईल आणि एक चांगला माणूस होशील. हो. हा कसा? असा. हा. म्हण तुझ म्हण ना. मी मनिदा ठाकरेचा झिलकुंबा नाराज नाव. कोणता ठाकऱ्यानं कोटचा झुलकुमा धरून बसलास? अरे अरे तुला कळत कसं नाही? हा. मान हा. सदा सर्वदा योग तुझा घडावा. सकाळ संध्याकाळ फक्त पेतच रावा. अरे 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 दारू, फक्त दारू शिवाय तुला दुसरं काही येत नाही? अरे मान, आपणाशी जे जे ठावे ते ते दुसऱ्याशी सांगावे. आपणाशी जे जे ठावे ते ते दुसऱ्याशी सांगावे. शहाणे करून सोडावे सगळेजण. आपण प्यावे दुसऱ्याला पाजावे. बेवडे करून सोडावे सारे गाव. अरे 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 दारू शिवाय दुसरा तुला येतच नाही का? त्याच्या पुढे कधीतरी जा. अरे तुला माहित नाही बालका, अरे किती नशीबवान माणूस आहेस तू. तुझ्या घराजवळ मंदिर आहे. आणि ज्याचं घर मंदिरापाशी, ज्याचं घर मंदिरापाशी त्याला नित्य भेटे काशी. त्याचे घर भट्टी पाशी त्याला 24 तास भेटे देशी. अरे बापरे, काय करू तुला माहित नाही का रे? ज्याने नामस्मरण नाही केला त्याचा जन्म वाया गेला. ज्यानं देशी नाही प्याला तो किडे लागून मेला. दारू दारू आणि फक्त दारू. बरोबर आहे, बरोबर आहे ना. तुम्ही दारुडे लोक प्रतिज्ञा तशी घेत असाल ना, म्हणत असाल भारत माझा देश आहे, आहे. भारत माझा देश आहे, सारे दरंगे पिदाडी माझे बांधव आहेत. आहेत. मला दारूवर विशेष प्रेम आहे. आय लव्ह यू दारू. माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या दारूच्या दुकानांचा मला अभिमान आहे. अभिमान आहे. त्या दुकानांचा ग्राहक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव पित येत राहील. मी माझ्या दारुड्या दोस्तांचा, दारू विकणाऱ्यांचा आणि पिऊन झगडा करणाऱ्यांचा मान ठेवी. आणि प्रत्येकाची दारू पुरता वागायन. हो. माझा देश, माझ्या देशातील दारू ह्याच्यात माझी संख्या संख्या सामावल्या. पिल्याने होता आहे रे, आधी पिलेच पाहिजे अशी प्रतिज्ञा घेता आणि संपूर्ण गावाला बेवडा बनवता. शाबास, घे 11 रुपये बक्षीस. बघितलीस, याला म्हणतात बेवडा. 20ची नोट देतो आणि 11 रुपये देतो. 9 रुपये वापस कर. हा तर जागृत बेवडा आहे. ठीक आहे बालका, हा. तुझे मी 9 रुपये तुला नक्कीच परत करणार. हा. पण कधी? कधी?
ज्या वेळेस तू माझ्या कीर्तनामध्ये येशील, हा. तुझ्यामध्ये जर काही मला थोडा परिवर्तन होताना दिसेल, हा. तेव्हाच मी तुला हे तुझे 9 रुपये परत करणार. एक काम कर, ही प्रतिज्ञा जाऊन गावागावात सांग ना, 9 रुपये तूच ठेव. म्हणजे संपूर्ण गावाला मला बेवडा बनवायला सांगतोस? हे बघ बालका, जास्त मला क्रोधिष्ट करू नकोस, नाहीतर मी तुला श्राप देऊन देईन. शांती शांती. शांती. शांती? हा, शांती. हा, शांताबाई. शांती म्हणू नको, शांत आई म्हण. उद्या परवा हो म्हणल्यानंतर तुझी मा होणार आहे बकरे. अरे मूर्खा, तिला त्या शांतीबद्दल बोलायचं हा. नव्हतं. शांती म्हणजे मनाची शांती. माझ्या मनात राहते ते शांती. हा, तुझ्या मनात राहते ती बालका, मला तुझ्या या घरामध्ये कसला तरी वास येतो आहे रे. ए बुवा, खारका बदामा खातेस ना आमच्या घरी येऊन टिचुकली वाजवता. अरे तू मला कशाला म्हणतोस? नाही, अरे तुम्ही समजता तो वास नाही रे. वास म्हणजे मला तुझ्या घरावरती संकट दिसतो आहे. कोण आहे आता हा? म्हणजे राहू आणि केतूचा संसार दिसतो आहे. हा राहुल्यानं केतके आमच्या घरात घुसले. हा तुम्हाला येथून दिसले? अरे तो राहुल्या कितक्या नाही रे, राहू केतू म्हणजे घरावरील कोप. आमच्या घराला कोप नाही आहे, खिडकी आहे. अरे ते नाही, जशी घरावरती काळी छाया पसरलेली म्हणजे आहे. आमच्या घरावर कोणा छत्री धरला? अरे मूर्खा, तुला कसं समजावून सांगू तसं. आग्या बिंदाल. आग्या बेंताल आहे. कधी बघितलास? हो. कसा असतो? शिंगावाला. कधी शिंगावाल्याच्या वेशात, हा. कधी कुत्र्याच्या, कधी मांजरीच्या, कधी डुकराच्या, तर कधी पसवळाच्या रूपात येतो. बसवड कसा बोंबलते? तेच तर तुला कळत नाही ना. त्यासाठी अध्यात्माची जोड पाहिजे हा. आणि दारूचं व्यसन तुला दूर करावं लागेल, तेव्हाच कुठे या गोष्टी कळतील तुला. मग मग सांग बालका, या तुझ्या घरात दळलेला आग्या बेंताल तुला दूर काढ बुवा, काढ. मला वाटतं भीती वाटते. काढ. काढायचं ना. मग त्यासाठी तुला माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल. तुझ्या जाऊ दे, तू आधी माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. विचार बालका, विचार. विचारू. पाण्यातला मासा झोपी जाते कसा? दॅट इज माय क्वेश्चन. किती सोपा प्रश्न केलास रे, सोपा. आणि त्याचं उत्तर किती सरळ आहे. 3 दिवस झाला मी विचार करतो, मला नाही सुटला आणि तू म्हणते सोपा. तुला कसं सुटणार आहे तो? कारण सदा ना कदा तुझी बुद्धी फक्त दारूमध्ये घाण पडलेली आहे, त्यामुळे तिला चालना मिळत नाही आणि तुझ्या प्रश्नाचं उत्तर तुला कळत नाही. हो. असं आहे. हा. मग सांग बालका, हा. ह्या घरातील आग्या बेंताल तुला दूर सारायचं आहे की नाही? हो हो हो, काढा काढा. तर माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. काय आहे तुझा प्रश्न? पाण्यातला मासा झोपी जातो कसा? वेअर आर गोइंग इन फिश इन द रिव्हर, वाय नॉट यू टेबल विथ विथ न्यू स्लिपिंग ना? आता मला याच्यासाठी इंग्रजीचा अध्याय वाचून यावं लागेल. नाही, मराठीतच सांगा महाराज. असं म्हणत असेल ना? ठीक हा. आहे. पाण्यातला मासा झोपी जातो कसा? हा. मी म्हणतो, हा. माझ्या मागे तू म्हण. हो. काय आहे? पाठीमागे मन म्हणले ना. अरे मी म्हणाल्यानंतर तू म्हण असं म्हणायचं आहे मला. मागो माग मन. हा, हे चाललंय इकडे पाठीच्या मागे. तुम्ही म्हणलं तर म्हणलं पाठीच्या मागे म्हणतो. चुप. आगे बंदल काढायचं की नाही? काय आहे प्रश्न? पाण्यातला मासा झोपी जातो कसा म्हणते? बोडी म्हणते बाद हातरलं कोण? आता तू तुझ्या प्रश्नाला वाढवत आहेस असं वाटत नाही? आपण मासा झोपेल काय व? अरे थांब ना, त्याच्या आधी तो झोपी जातो कसा हे तर ऐकून घे. नाही, तो झोपेल तेव्हा धरीन ना मी. मी जाऊ? नाही नाही नाही. पाण्यातला मासा झोपी जातो. हा म्हण. हा. पाण्यातला मासा पाण्यातला मासा डायरेक्ट वरसा. अरे वा वा बालका वा. अरे किती गोड आवाज आहे तुझा. अरे तुझ्या गळ्यामध्ये साक्षात सरस्वती. म्हणजे शांतीची लहान बहीण माझ्या गळ्यात आली. अरे ती शांतीची लहान बहीण नाही. तिला बोवा घेऊन गेला. भागवत मोडला आमच्या गावचा. मी काय करू मूर्ख लेखाचा. अरे
ती सरस्वती नाही. हा. सरस्वती म्हणजे विद्येची देवता. विद्या म्हणजे मळूमळ कामची लहान पोरगी माझ्या वर्गात होती. आता कोण हा मळूमळ काम? तुम्हीच म्हणला ना विद्या. अरे विद्येची देवता म्हणजे मला एक सांग, तू कधीतरी शाळेच्या पुढून गेलास? हो तिथे एक देवी बसलेली असते. हो विनावाली. हा, हा शारदा माता. शारदा माता. ती आहे. हा. ती आहे सरस्वती विद्येची देवता शारदा माता. हो तिची जर तू उपासना केलास ना बालका, हा. तर हा तुझा आवाज हा. अजून सुंदर होईल. हो. आणि तू एक चांगला माझ्यासारखा प्रवचनकार बनशील. हो ठीक आहे? हो. काय आहे प्रश्न? पाण्यात आला मासा झोपी जातो कसा? पाण्यातला मासा, त्याला मासा पाण्यातला मासा. मध्ये आला कसा? आता हे दुटी कुठे? बाबा झोपल्यावर धरणे धुटी टाकणे. चुप, मी जाऊ नाही. राहू दे तुझा आगे त्याला मासा झोपी जातो कसा? वटवट 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 करून राहिलास तू, मूर्खाने काचा. पाण्यातला मासा, त्याला मासा, पाण्यातला मासा त्याला मासा झोपी जातो कसा? कसा? खावे त्याचा ठुसा तेव्हाकडे. अबे हो, खावे त्याचा ठुसा तेव्हाकडे, पण चुरपून चुरपून खावे तेव्हाकडे. आता तो ठुसा तू कसा खातोस हे तू ठरव, पण त्याआधी तुझ्या घरात दडलेला तो आगेबद्दल कळायचं की नाही? होजी महाराज, होजी महाराज. आता मी तुझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं, तुला माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. हे बुवा, हा? हे तुझी लुंगी बोले देवा. लुंगी आहे का अंदर काय कसं भवाय उद्या आहे? साधारण चेष्टा करतोस माझी? तुला काय वाटलं ही काय साधारण वस्त्र आहेत का रे? हा. हे साधारण वस्त्र नाही आहे. हा. ज्या वेळेस मी हिमालयावरती तपश्चर्याला बसलो होतो त्याच वेळेस दिव्य शक्तीने प्राप्त झालेली ही वस्त्र आहेत. जी. आणि जर तू यांना स्पर्श करण्याचा प्रयत्न केलास तर जळून भस्म झाल्याशिवाय राहणार. लाव ना हातला. चालला ती लुंगी. आता मी तुझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं, हो. तुला माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. बोला. तो भुजंगराने, तो मंदाराने आणि तो लंगडा वकील हा. पुढे काय काय करणार? काय करणार हे मला माहिती नाही, पण तो भांड्या पायाच्या भांड्या हाताचा तुकडुक तुकडुक घोडेस्वार मंदार राणे आणि भुजंग राणे संध्याकाळी बगीचात भेटू बोलले. सद्गुरुनाथ महाराज की जय. आणि इथेच अध्याय समाप्त. नाही, माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. हा आता म्हण्या भाषा पेंढरीच्या जंगलातून बोवा आला म्हणते. बोवा इले ओवा देवाले आला होता. नालाय कार्टी मायच्या मतावरच गेली. खूप सांगून राहिली तर चांगल्या घरी देईन म्हणत होते तर नौकर माणसाला बोलावते. चल हो. हा बरोबर उत्तर बरोबर दिलं. पाण्यात आला मासा झोपी जावे कसा? हा खावे त्याचा ठुसा तेव्हा कानाकडे. आजच आणतो ना खाऊन पाहतो. हो कोणाच्या लटा बुरल्या बियानं काय नावात 1200 रुपये पाव आहेत. संध्याकाळचा जुगाड झाला आपला. बॅट मध्या भाषा माझ्या पोरीचं स्वप्न पाहत नाही. तू भेटलास पुन्हा तर लचकवलो तो मी हो. बा शांत. बापरे, दरवाजा बंद ठेवून मेलीस का हो? नाही